स्वागत है आपका यस न्यूज़ कर्नाटक एक्सप्रेस में। मैं आपके साथ सुफियान हूं। आइए आज की खबर पर नजर डालते हैं। बीजापुर के ऑटो इंदिरा नगर सुरेली मस्जिद के पास बागलकोट पेंटिंग गैरेज में चोरों ने किया हाथ साफ। रिपेयर के लिए आई गाड़ियों की बैटरी खोलकर गैरेज में रखी गई थी, जो तकरीबन 60,000 से ज्यादा कीमतों की बताया जा रहा है। उस बैटरियों पर चोरों ने अपना हाथ साफ किया है। यह घटना एपीएमसी पुलिस स्टेशन लिमिट में घटी है। अब सालोट की हूँ, मैं भी एक गैरेज मिस्त्री हूँ। आज कल रात में हमारे मिस्त्री के बागलकोट पेंटर के साहब के गैरेज में चोरी हुई। ऐसा चोरियां बहुत हो रहे हैं कि कर लो बाहर के गाड़ियां आए रहते हैं, एक 50 500 पैसा के बारे में हमें गाड़ियां पकड़े रहते हैं, हजारों के बैठे गए तो कैसा। और वैसे में हमारी गैरेज लेन बहुत बड़ी है। पुलिस प्रशासन क्या है, यहाँ रात को राउंडिंग रखना क्या सब, और है जो वैसे को इतना नुकसान हुआ, ये गरीब आदमी क्या कर सकता बोलो। इसलिए क्या है, 60,000 के बैटरियां गए, हमें काम करने वाले कितना 500 400 1000 बहुत हुआ तो 1000। अब उन्हें हाथ से देने के काम आए हैं। मैं ये चाहता हूँ, यहाँ बहुत बड़ी गैरेज है लाइन में और महंगे महंगे के गाड़ियां रहते हैं। पुलिस प्रशासन से ये गुजारिश है मेरी, रात को राउंडिंग रखो, ऐसा नहीं होना। और ऐसा कौन करे, उनको पकड़ो। और ये गरीब का क्या है, देखो उनको ये कर को दो। अभी तो देखो बच्चे को पूछे कर बोले तो चोरा का बहुत बड़ा ये चल रहा है, और पुलिस प्रशासन भी उनके पीछे भी लगी। लेकिन हमें भी क्या चाहते हैं, देखो हमारे महंगे के गाड़ियां आते हैं, ये तो इंडस्ट्रियल एरिया बहुत बड़ा है। मैं पुलिस प्रशासन से ये चाहता हूँ कि रात को जो है हमारे लाइन को राउंडिंग रखना, सेफ रहता है। हमें कितने देखो गरीबा काम कर खाने वाले, ऐसा हुआ तो कैसा। देखो इनको क्या कर सकते हैं बोलो। अब 60,000 रुपए भरना पड़ता हाथ से, हैंडीकैप है पाप। इनके लिए क्या है, देखो पुलिस प्रशासन से एक मैं निवेदन करता हूँ, उनको क्या है सो जरा ये कर को देना कर बोल को ये कर। कौन करेंगे, आसपास कैमरे लगे हैं? लगे सर, कैसा मेन रोड कुछ करें सर, मेन रोड कुछ है, यहाँ अंदर तो क्या भी नहीं है। गरीब में से सर, इसके बारे में देखो पुलिस प्रशासन से हमें मुद्दीमाना गुजारिश करते हैं, ये कौन करे, ये चोरा को पकड़ को सख्त कार्रवाई करना। ಸರ್, ನನ್ನ ಹೆಸರು ದಾವಲ್ ಮಿಸ್ತ್ರಿ. ನಾನು ಇಲ್ಲಿ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಮಹೇಂದ್ರ ವರ್ಕ್ಶಾಪ್ ಇದೆ ನಂದು. ಇದು ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ನಮ್ಮ ಬಾಗಲಕೋಟೆ ಸೋನಾರ್ ಅವರು ಗ್ಯಾರೇಜ್ ನಲ್ಲಿ ಬ್ಯಾಟ್ರಿಗಳು ತುಡುಗಾಗಿದೆ. ಕೀಲಿ ಮುರಿದು ಬ್ಯಾಟ್ರಿಗಳು ತುಡು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಅದ್ರಲ್ಲಿ ಏನಲ್ಲ ಬಡ ಮನುಷ್ಯ, ಇವ್ 60,000 ಬ್ಯಾಟ್ರಿ ಹೋಗ್ಯಾವ್ರಿ. ಇವ್ 60,000 ಹೆಂಗ್ ತುಂಬಬೇಕು ಅದು ಬಂದೈತಿ. ಈಗ ಇದಕ್ಕೆ ಏನೈತಲ್ರಿ, ಯಾರು ತಪ್ಪಿಸ್ತಿರ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಹಿಡಿದು ಕಠಿಣ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಪ್ರಶಾಸನದವ್ರಿಗೆ ನಾವು ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ಕೊತೇವೆ. ಸರ್, ಅದು ಬ್ಯಾಟ್ರಿಗಳು ಬೇರೆ ಗಾಡಿ ಎಷ್ಟು ಗಾಡಿ ಬ್ಯಾಟ್ರಿಗಳು ರೀ, ಒಂದ್ ಭಾರತ್ ಬೆಂಜ್ ಐತ್ರಿ, ಅದು 2 ಬ್ಯಾಟ್ರಿ 20,000 ಒಂದೊಂದು ಬ್ಯಾಟ್ರಿ ಐತ್ರಿ. ಅದು ಒಂದು ಟಾಟಾ ಎಸ್ ಬ್ಯಾಟ್ರಿ ಐತ್ರಿ, ಅದು 5,000 ಐತಿ. ಮತ್ತೊಂದು ಜಿಪ್ಸಿ ಒಂದ್ ಐತಿ, ಅಲ್ಲಿ ಅದ್ರದ್ದು ಬ್ಯಾಟ್ರಿ ಬೀಚ್ ನಾವು ಒಳಗಿಟ್ಟಿದ್ದು, ಅವನು ತುಡು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದಾರ. ಬರೀ ಬ್ಯಾಟ್ರಿ ತುಡು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದಾರ ರಾತ್ರಿ ಬಂದು ಕೀಲಿ ಮುರಿದು. ಮತ್ತೇನಾದ್ರು ಬೇರೆ ಸಾಮಾನ್ ಏನಾದ್ರು ತುಡು ಮಾಡಿದಾರೆ, ಮತ್ತೆ ಅವ್ರು ಚೆಕ್ ಮಾಡಾಕತ್ತಾರಿ. ಆದ್ರೆ ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಬಂದದ್ದು ಬ್ಯಾಟ್ರಿಗಳು ಮಾತ್ರ ತುಡುವಾಗಿದಾವ. ಇದು ಪ್ರತಿ ದಿವಸ ನಮ್ಮ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಏನಾರ ಆಗ್ತಿರ್ತದ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಸ್ವಲ್ಪ ಪೊಲೀಸ್ ಪ್ರಶಾಸನ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೇವೆ. ಮೊದಲು ಏನ್ ತುಡುಗ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನಾದ್ರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿದಿರ? ಅವ್ರು ಯಾರು ಅವ್ರ ವೈಯಕ್ತಿಕ ಏನ್ ಮಾಡಿದಾರೆ ನಮ್ಗೆ ಅಷ್ಟು ನಮ್ಗೆ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ ಅದು. ನಾವು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ವಿ. APMC ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅವರು ಇನ್ನೂ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.
ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ.